कॅशकांड प्रकरणाने संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलेलं विरार पूर्वेचं विवांता हॉटेलवरती परकीय नागरिकांना बेकायदेशीरपणे रूम भाड्यानं देऊन ठेवल्याप्रकरणी नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। विरार पूर्वेचं हेच ते विवांता हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये 26 डिसेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये परकीय नागरिकांना रूम नंबर 415 ही देऊन बेकायदेशीर ठेवण्यात आलेलं होतं आणि ही माहिती जी आहे ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(1)(2) अन्वये पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार यांनी जारी केलेल्या आदेशाची अवहेलना केली व परकीय नागरिक यांना हॉटेलमध्ये अनधिकृत रूम भाड्याने दिली त्याबाबतची माहिती सी फॉर्म प्रमाणे ऑनलाईन जनरेट करणे व सक्षम पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना हेतू पुरस्कार कळवले नाही म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो मतदानाच्या आदल्या दिवशीच या ठिकाणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांना पैसे वाटपाच्या आरोपावरून या ठिकाणी 4 तास डिटेन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हे हॉटेल चर्चेत आलेलं होतं। आता हा परकीय नागरिकांना बेकायदेशीर ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्यामुळे या हॉटेलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।